तर राजस्थानच्या झालावाडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो। सुनेलमध्ये 8 तासांमध्ये 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। सातारा जिल्ह्यातील 35 तरुणांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झालेली आहे। 31 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या तरुणांकडून शिवतीर्थ वरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं। 15 दिवसांनंतर 35 तरुण कर्तव्यस्थळी जे आहेत ते रवाना होणार आहेत। ओमकार संतोष भोसले, मी सातारा जिल्ह्यातील आम्ही सातारा जिल्ह्यातील 35 सैनिक आता ट्रेनिंग पूर्ण करून आता साताराला परत आलेलो आहे। खरं तर आमचं ट्रेनिंग खूप हार्ड आणि कठीण झालेलं आहे। ते सर्व ट्रेनिंग पूर्ण करून 31 आठवड्याचं ट्रेनिंग पूर्ण करून आम्ही आता साताराला माघारी आलेलो आहेत आणि आता आमचं पोस्टिंग पडलेलं आहे आणि 15 दिवसांनी आता आम्ही सर्वजण पोस्टिंगला जाणार आहे आणि देशाची मनापासून सेवा करणार आहे। तर परभणीमध्ये तब्बल 3 तास उशिरानं रुग्णवाहिका पोहोचल्यानं गरोदर महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतरही तिथली यंत्रणा सुस्तच आहे। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामध्ये विभागीय प्रमुख डॉक्टर पांचाळ यांना TV9 प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र उत्तर न देताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आता बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर, पांचाळ सर, जबाबदार कोण आहे या सगळ्या गोष्टीला? सर आपण हात झटकताय। सर काहीतरी बोला, कोण जबाबदार या सगळ्या घटनेला? सर या घटनेला कोण जबाबदार आहे? सगळं गरोदर महिलेसह बाळाचा पोटात मृत्यू झालाय। सर काही बोलणार आहेत का माध्यमांना? अधिष्ठाता तिकडे आहेत ना, माझं काही अधिष्ठाता आहेत ना आमची। पण रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे सगळ्या प्रकरणाची? पण ते आपण ऑफिसला अधिष्ठाताचं सगळं तुमची जबाबदारी नाहीये काय सगळ्या प्रकरणात? तर मुंबईच्या ताडदेवमध्ये 20 वर्षीय तरुणानं जीवन संपवलं। इमारतीवरून उडी मारत जीवन संपवलेलं आहे। कार्तिक चौधरी असं तरुणाचं नाव आहे। पोलिसांकडून या प्रकरणामध्ये सध्या तपास सुरू आहे। मुंबईच्या ताडदेवमध्ये 20 वर्षीय तरुणानं आपलं जीवन संपवलं। तर मुंबईच्या ताडदेवमध्ये 20 वर्षीय तरुणानं आपलं जीवन संपवलंय। कार्तिक चौधरी असं तरुणाचं नाव आहे। मुंबईच्या ताडदेवमध्ये 20 वर्षीय तरुणानं जीवन संपवल्याची माहिती मिळते। संपूर्ण घटना जी आहे ती धक्कादायक म्हणावी लागली। इमारतीवरून उडी मारत त्यानं आपलं जीवन संपवलंय। तर दुरांतो एक्सप्रेस जवळ इगतपुरी जवळ दगडफेक झाली। दुरांतो एक्सप्रेसच्या A1 कोचवरती दगडफेक झाल्याची माहिती आहे। दगड लागल्यानं A1 कोचमधील खिडकीची काच फुटली। संजय सोनावणे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। आरोपी विरुद्ध यापूर्वी 2023 मध्ये रेल्वे कायद्याअंतर्गत गुन्हा जो आहे तो दाखल आहे। तर भाजपचे आमदार तुषार राठोड नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे। संचालकपदी निवडीनंतर भाजपकडून महाविद्यालयात जल्लोष करण्यात आला। महाविद्यालय शिकवणी वर्ग सुरू असतानाच भाजपकडून जल्लोष करण्यात आला। निकालानंतर कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाणांच्या शिक्षण संस्थेतील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटमध्ये हा जल्लोष केला। महाविद्यालय शिक्षण सुरू असताना असा जल्लोष कितपत योग्य असा सवाल आता उपस्थित होतो।